आत्ता उठलोय आपण झोपेतून. आता दुपार झालेली आहे, लय लेट झाले झोपेतून उठायला. 12-12:30 वाजलेत. पण आता आपल्याला ब्लॉगमध्ये आज काय घ्यायचं नाही आहे. आज जस्ट आपला नॉर्मल डे असणार आहे. आपण बाहेर कुठं जाणार नाही आहे, जस्ट आराम करणार आहे. आज सुट्टी आहे, उद्या आणि परवा आपले पेपर आहेत. सो आपण शक्यतो जरा नॉर्मल बसूयात रूमवरच आणि मग बघूयात पुढं. ओके, सो स्टे ट्यून. चालू करूयात आजचा ब्लॉग. ओके, तर मंडळी मस्त आपण आता फ्रेश झालो आहे. आता आपण नाश्ता तर नको आता, कारण नाश्ता तर भेटणार नाही आहे, टाईम पण भरपूर झाला आहे. आपण डायरेक्ट आता जेवायला पार्सल आणू, जेवण करूयात आणि काहीतरी जर नॉर्मली आपण जर बघत बसूयात मस्त काहीतरी. चलो मंडळी, आपण मागवलाय वापस आपण लच्छा पराठा आणि अंडे. एक मिनट, म्हणजे शुगर घातला आहे. शुभंकर कुठले आपण बोलूया मस्त लच्छा पराठा आणि अंड्याची भाजी. आणि अंड्याची भाजी नाही, आपल्याला ऑमलेट बनवायचं आहे आणि इटालियन ऑमलेट बनवायचं आहे. पण इटालियन ऑमलेट जी आहे ती साधं सुद्धा आहे, त्याला लसुनिया काहीतरी ऑमलेट म्हणतात. तर तू जरा ट्राय करूयात ते. मंडळी करायची होती मला करायचं होतं ऑमलेट, पण आता बुर्जी झाली. पण काय हरकत नाही, आता छोटी लच्छा पराठा आहे, आपण लच्छा पराठा आणि बुर्जी खाऊ आणि मग संध्याकाळी वापस आपण डाळ कांद्याची बनवू. मस्त बुर्जी आणि लच्छा पराठा झाला. A few moments later. तर मंडळी मस्त आपलं आता जेवण झालेलं आहे. आता आपण जरा थोडंसं एडिटिंग करूयात, जरा थोडंसं जरा रेस्ट घेऊ आपण. मग आपल्याला जरा थोडं स्टडीला लागायचं, जरा कामाला. मग काय, एकदा स्टडी झाली, उद्याचा पेपर झाला, परवाचा पेपर झाला, बोंग मग आपण डायरेक्ट घरी गेल्यावर मग काही टेन्शन नाही. घरी कधी जावं असं झालं. आता मला तर तुम्ही सारखं सांगता राव, तू नुसतं खातच राहतो. मी आता माझी डेली ब्लॉगिंग लाईफस्टाईल आहे. मी कुठं ना कुठं जाणं माझं काम आहे, मला जाऊ वाटते. मला सांगा, मी तुम्हाला दाखवतोय की तुम्ही इथं या, इथं व्हिजिट करा. वरून तुम्ही म्हणता काय राव, तू डाएट कुठे गेलं तुझं, जिम कुठे गेली. ती भैया तर मला सारखं तसंच बोलते. पण आता काय करायचं, आता बॅचलरचं आयुष्य वेगळंच राहते. अरे त्याचं गणितच वेगळं राहतं. कसं असतं, महिने घरापासून तुम्ही दूर राहता, स्वतःसाठी तुम्ही सगळं स्वतः करायचं राहतं. जेवण असो काय असो, घरचं जेवण म्हणजे कसं चव नसते यार. म्हणजे घरचं जेवण म्हणजे एक आठवण राहते, एक माणुसकी, एक आपुलकी राहत असते. बॅचलर म्हणून जगताना जरा घरच्या जेवणाची खरी किंमत फक्त घर सोडतानाच जाणवते. आणि परत जाताना एकच विचार मनात असते की पुढच्या वेळी घरी आलो की मग डाईट नाही, फक्त आईच्या हाताचं जेवण मनसोक्त खायचं. सो आता मंडळी, मी जेव्हा आता घरी जाईल तेव्हा डाईट नाही पाळणार. मी आता ह्या संध्याकाळी मम्मीला फोन करून सांगणार आहे की आई, चिकन मटनची तयारी कर, भाज्यापाल्या आणून ठेव, किराणा आणून ठेव. घरी गेलात आणि आईने हिरव्या मिरचीचा ठेसा जरी दिला आणि भाकर जरी दिली आणि तेल बिल टाकून जरी म्हणली खा बाबा, तरी ते असं वाटतं की ही जेवण म्हणजे अति महाग आहे, ही भेटत नाही असं कुठं. इथं तसं नाही आहे. आता यावेळेस घरी गेल्यावर आता भैयाचं तर अजिबात ऐकणार नाही. भैयाचं नाही, कोणाचंच नाही. म्हणजे घरी गेल्यावर एवढं मनसोक्त खाणार आहे ना. आता 2 किलो वजन वाढलं तरी वाढलं, कारण मी लय तगलो भाऊ. म्हणजे आता माझे घरचे ब्लॉग्स बघतात, माझ्या घरच्याला असं वाटतं की वा मस्त चिकन खायले, मस्त तिकडं चालले, डाएट बीट गेलं. काय सांगू राव, मी एवढं बाहेर खाऊन पण शेवटी घरचं चिकनच आठवतं. आता घरी गेल्यावर आता एकदा खायचं आणि यायचे पण वापस घरी, कारण लगेचच आपले पेपर पण आहेत. पेपर चालू झाल्यावरती मग पुन्हा 1 महिनाभर तुम्ही पडता तिथं. पाणी आणलंय
मंडळी, आपण जरा डाळ घेऊ आता, जरा भाजी बनवूयात. आज त्या दिवशीची डाळची भाजी झाली होती, लई भारी भाजी होती. मग आता डाळ घेऊ. हा बस हे झालं. भाकरी झाल्या करायचे दादा. करायच्यात का? आता बरं, एक 2 घरकुल मटण मसाला द्या ना, 1 रुपयाचे 2 द्या. भाकरीचे पेमेंट केलं त्या का तर ना? बरं ठीक आहे करतो. आता मस्त आपण वापस त्या दिवशी सारखी मस्त डाळ कांद्याची भाजी बनवायला होता. आता रोशन शेट पण आलाय आणि आता कामाला आहे. आनंद आता येईल, तो पण भाजी बनवायला आपल्याला स्टोरी करायची आता. चला मंडळी, मस्त आपली भाजी झालेली आहे. इथं आपली मस्त छान डाळ कांदा झालाय. चलो जेवण बघा, मस्त मस्त करून खाणार. एकदम झणझणीत. ओके, तर मंडळी आजचा व्लॉग आता आपण एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूयात आपण असंच एक चांगल्याशा पुढच्या व्लॉगमध्ये. आता